या संवाद कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आपल्याशी संवाद साधण्यासाठी सागर परिक्रमेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शन घेत आपल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन नवे वचन देण्यासाठी उपस्थित सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आलेले आदरणीय परषोत्तम रुपालाजी, मच्छीमार बांधवांचं भगिनींचं नेतृत्व करत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेले, ज्यांच्या मागे मच्छीमार बांधवांचा आशीर्वाद। सगळं ठीक आहे ना? ही सांधीदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी हा सदैव आहे असे विधानसभेचे आदरणीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मगा सांगितलं की मासे न खाता मासेमारी करणाऱ्यांचे प्रश्न हृदयापासून जिथं कुठं मी भेटलो तिथं मांडणारे श्री महेश बागदीजी या जनता जनार्दनांच्या भेटीला परषोत्तम रुपालाजी एकटे आले नाही, तर आपल्याकडे मन आहे की विठ्ठल रुक्मिणी जेव्हा भेटीला येतात तेव्हा जसं विठ्ठल रुक्मिणीच्या एकत्रित भेटेनी मनोकामना पूर्ण होतात, इथं सुद्धा परषोत्तम रुपालाजी आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी सविताबेन रुपाला मॅडम याही इथं आल्या आहेत। आणि जेव्हा पती पत्नी एकत्र एखाद्या कार्यक्रमाला येतात, पती जर एखाद्या आश्वासन पूर्ततेमध्ये कंजूशी करत असेल तर पत्नी मात्र ते आश्वासन पूर्ण करून घेते। अशा आमच्या सविताबेन रुपाला, या ठिकाणी उपस्थित सागर मेहरा, श्री जेएन स्वान, सुवर्णा मॅडम, अतुल पाटणेजी, पंकज कुमारजी व उपस्थित माझ्या सर्व आदरणीय प्रिय मच्छीमार बांधवांनो, माता भगिनींनो, खरं तर लहानपणी शाळेत असताना एका गाण्यावर वर्गामध्ये नृत्य आम्हाला करावं लागायचं की मी डोलकर डोलकर मी दर्याचा राजा। आज या दर्याच्या राजा असणाऱ्याचं वर्णन कधी शाळेत ऐकलं, त्या सर्वांची भेट घेण्यासाठी इथं मान्य रुपालांसोबत, मान्य मुख्यमंत्र्यांसोबत इथं येण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं। आता या दर्याचा राजा आणि त्यांचे प्रश्न, दोन वक्त्यांनी प्रश्न मांडले आणि जेव्हाही वक्ते प्रश्न मांडतात 2 मिनिटाचा वेळ दिल्यानंतर 5 मिनिटं मांडतात, तेव्हा आयोजकांना वाटतं लवकर संपावं, पण माझ्यासारख्याला वाटतं की नाही अजून लांबावं। आणि ते यासाठी नव्हे, ते यासाठी वाटतं की हा आमच्यावर असणारा विश्वास आहे की प्रश्न कुणी सोडवू शकत असतील तर या मंचावरचे मुख्यमंत्री आणि मंत्री सोडवू शकतात, आणि म्हणून जेवढे A to Z आहे तेवढे प्रश्न मांडले पाहिजे। आपण अनेक प्रश्न मांडलेत, मीही तुम्हाला विश्वास द्यायला आलो आहे की आज राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री आहे। खरं शिंदेचा एस हा कोणत्याही कामाला नो म्हणण्यासाठी नाही आहे। मी अनुभव घेतला, एखादा प्रश्न घेऊन मी जेव्हा शिंदे साहेबांकडे जातो, फक्त विषय वाचतात, पुढचं वाचतही नाही आणि आदेश सकारात्मक देतात। आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर मच्छीमार बांधवांचे जे प्रश्न हे अनुत्तरित राहिले, मी हा विश्वास द्यायला तुम्हाला आलो आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि परषोत्तम रुपाला यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे
मच्छीमार बांधवांचे प्रश्न हे 100% पूर्ण संपतील असा मी दावा करत नाही, पण 50 वर्ष प्रश्न सोडवण्याची गाडी 20 किलोमीटरनी धावत असेल तर ही मात्र 120 किलोमीटरच्या वेगाने धावेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 4 वर्ष 5 वर्षापासून डिझेल परतावा दिला गेला नव्हता. या वर्षी आम्ही डिझेल परताव्यामध्ये मोठी रक्कम दिलीच, पण मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय की आम्ही शक्यतोवर असं परिपत्रकच काढतोय आणि आवश्यक असेल तर कायदा करतोय की डिझेल परतावा देताना जगातली सर्वात कंजूस यंत्रणा म्हणजे डिझेल देणारी मत्स्य विभाग असता कामा नये. मक्खी चूस होऊ नका, डिझेल परतावा वेळेवर द्या आणि यासाठी कायदा करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही कायदा करू. जर उशीर झाला तर व्याजासकट डिझेल परतावा दिला पाहिजे, याही संदर्भात आम्ही निर्णय करतो. महाराष्ट्राचं पहिलं सरकार आहे की आता पिंजरा धोरण हे सुटसुटीत आम्ही करतोच आहे, पण सागरी पिंजरा धोरण नव्हतं, आता सागरी पिंजरा धोरण आपण करतोय की आमच्या देशामध्ये नवे जगामध्ये मनुष्य योनीला जगण्यासाठी 3च विभाग आहे जे जगण्यासाठी मदत करतात, एक कृषी, वन आणि समुद्र. याशिवाय कोणताही विभाग हा जगण्यासाठी अन्न पुरवठा करू शकत नाही. आणि सुदैवाने या 3 विभागापैकी 2 विभाग माझ्याकडे आहे. आणि फक्त मास्याच्या संदर्भामध्ये एक वैशिष्ट्य आहे, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की लिव्हर खराब करणारे ज्या औषधी लिव्हर खराब करणारे आहेत, देशी विदेशी, ते पैसे कमवतात आणि लिव्हर मजबूत करणारे फिश ऑइल करणारे जे लिव्हर मजबूत करतात ते मात्र मागे राहतात. आणि म्हणून हे धोरण आता बदलावं लागेल की जे या दर्याचा राजा म्हणून ओळखले जातात. आणि यासाठी सुद्धा आम्ही हॅचरीचा PPP मॉडेलमध्ये विकास करण्याचा निर्णय केला. मत्स्यबीजाच्या बाबतीमध्ये निर्णय आपण करतोय. एक मोठी मागणी ही नेहमी केल्या जाते, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की उद्या मंत्रिमंडळात आमचा विषय येणार होता, मी खरं तर पत्र देणार आहोत, तो पुढच्या मंत्रिमंडळात घ्यावा. एक महत्वाचा निर्णय हे मासेमारी करणाऱ्यांसाठी आपण हा करतोय आणि तो म्हणजे नवीन नवीन प्रकल्प येत आहे. आणि या प्रकल्पांनी मासेमारी करणारे जे आमचे बांधव बंधू भगिनी आहे, त्या राज्यातील बांधकाम प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती. माननीय नार्वेकरजी असतील, आमचे महेश बागदीजी असतील, विविध आमदारांनी विधानसभेच्या प्रश्नात मागणी केली की मच्छीमार बांधवांचं जे जीवन आहे ते जेव्हा एखाद्या ठिकाणी बांधकाम होतं, एखाद्या ठिकाणी बंधन येतं, तेव्हा त्यांचं जगणं हे कष्टदायी होतं. आणि म्हणून आम्ही कॅबिनेटमध्ये चालू आहे की अशा मच्छीमार बांधवांना अनुदान किंवा नुकसान भरपाई ही दिल्याच गेली पाहिजे आणि याला कायदेशीर दर्जा देऊन याला नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही नियम करतो आहे. 120 हॉर्स पॉवरच्या बोटीला डिझेलचा परतावा नव्हता, ऑडिट ऑब्जेक्शन आलं, तेही आम्ही दूर केलं. आज ससून डॉकच्या संदर्भात प्रश्न इथं उपस्थित केले. ससून डॉक हे BPTच्या अंडर आहे. माननीय मंत्री महोदयांना आमच्या सचिवांनी सांगितलं की शक्य असेल तर ससून डॉक हे महाराष्ट्राला द्या, कारण या भारत नावाच्या राष्ट्राला पुढे करण्यासाठी आता सौराष्ट्रातून आलेले मंत्री आहे आणि महाराष्ट्रातून काम करणारे आमचे आदरणीय मुख्यमंत्री आहे. मला विश्वास आहे की सौराष्ट्र आणि आम्ही तर त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र आहोत. देशाचा आमचा भारत नावाचं राष्ट्र पुढे जायचं असेल तर महाराष्ट्र सौराष्ट्र एक आलं तर मला विश्वास आहे की हे प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल. आज मी आपल्या वतीने महाराष्ट्राचा मंत्री म्हणून माननीय परषोत्तम रुपालींना मी धन्यवाद देईल की ते इथं आले. फक्त आले नाही, मी त्यांचं कौतुक करेन. समुद्र परिक्रमा म्हणून ते रात्री समुद्रातच मुक्कामानी राहतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी काल दिवसभर त्यांच्यासोबत होतो, काल मी बोटीत होतो. आज एका आवश्यक कारणामुळे मी सकाळच्या कार्यक्रमात जाऊ शकलो नाही, पण मैं रुपालाजी
आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं, आपका आभार मानता हूं कि आपने महाराष्ट्र में परिक्रमा फेज 3 का यहां पे आयोजन किया। मैं आपको बहुत तहे दिल से बधाई देता हूं। भगवान विट्ठल के चरणों में प्रार्थना करता हूं कि आपके जैसे मंत्री जो देश का गौरव बढ़ाते हैं, देश के विकास में अपना योगदान देते हैं, आपके हाथों से ऐसे ही विकास कार्य होते रहे। और एक भगवान विट्ठल के चरणों में प्रार्थना करूंगा कि जब भी महाराष्ट्र की ओर से कोई भी हमारी मांग केंद्र सरकार की तरफ आएगी तो भगवान उसे सकारात्मक ऊर्जा के साथ उसे पास करने की सद्बुद्धि भगवान आपको दे। और इसका पहली मांग ये ससून जो है ये महाराष्ट्र सरकार को आप सौंप दे तो ससून डॉक को भी हम आगे और अच्छा करने के लिए काम करेंगे। हमारे मुख्यमंत्री जी तो दिलदार है। कभी मैंने महाभारत में कर्ण का पात्र पढ़ा था कि कर्ण के पास कोई भी गया तो कर्ण के दरवाजे से कोई वापस नहीं आया। कुछ दिनों से मैं भी अनुभव कर रहा हूं कि मुख्यमंत्री जी के पास हम कोई भी मांग लेके जाते हैं तो ये तो अब कर्ण से भी एक कदम आगे निकल रहे हैं। तो मेरा विश्वास है कि हमारे विभाग को भी आप एक तरफ से मदद करिए, पैसों की मदद माननीय एकनाथ शिंदे जी करेंगे। ये महाराष्ट्र है, हमारे महाराष्ट्र में बजट की कोई कमी नहीं होगी। तो हमारे मच्छीमार भाइयों के प्रश्न 120 किलोमीटर के स्पीड से सुलझाने के लिए हमारा विभाग पूरी ताकत के साथ खड़ा रहेगा। ये मैं विश्वास मेरे मच्छीमार भाइयों बहनों को देता हूं। और ये विश्वास देते हुए ये भी मैं बता देता हूं, बहुत बार आम लोगों का राजनीतिक नेताओं पे विश्वास बहुत कम होते जा रहा है। उसका कारण शिंदे जी और हम नहीं है, पिछले लोग हैं। वो कहते एक थे, करते दूसरा थे। जो करने का वो कहते नहीं थे और जो कहते हैं वो कभी करते नहीं थे। मगर हमने निर्णय किया है जो कहेंगे वो पूरा करेंगे, उसके लिए पूरी ताकत के साथ साथ में रहेंगे। और इसलिए मैं यहां इतना ही कह के जा रहा हूं कि जब कॉलेज के जीवन में मैं लोकसभा में पहली बार खड़ा रहा तो मेरे कॉलेज के मित्र भाइयों ने मेरे सामने नारा दिया था, भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज मैं यहां कहने को आया हूं कि ससून डॉक पे काम करने वाले मेरे सभी मच्छीमार भाइयों बहनों, आप आगे बढ़ो। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र शासन पूरी ताकत के साथ आपके साथ खड़ा है। बहुत बहुत धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास